नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मी तुमचा लाडका पीडी जाधव. तर मित्रांनो, आज जायचं आहे आपल्याला फार्म हाऊसवरती, कारण का भरपूर दिवसानंतर फिरायचं मूड होतं आणि नीतूदादांनी फोन केला. आपली ऑर्केस्ट्राची जी टीम आहे ती आपल्याला एकत्र दिसणार आहे आणि त्याच्यामध्ये भरपूर तुम्ही मजा बघितलीच असेल माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून. कसा आमचा ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांचा गाजतोय आणि एकदम खतरनाक असतो. तर आता आपल्याला जायचं आहे फार्म हाऊसवरती. अजून माहीत नाही कोण येणार आहे आणि कोण नाही. तर पहिले नीतूदादांनी मला फोन केला की आपल्याला फार्म हाऊसवरती जायचं आहे. तर मी आता सागरला फोन करतो, त्याची तयारी झालीच असेल. तर मग त्याच्यानंतर आपण सागरच्या घराच्या इथं जाऊया आणि मग नंतर आपण फार्म हाऊसवर जाऊया. तर चला मित्रांनो, आजची एन्जॉय तुम्हाला दाखवतो कशी काय आहे ऑर्केस्ट्रा छकडेवाल्यांची. तर चला मित्रांनो, वातावरण बघा कसला खतरनाक झालेलं आहे. या साईडला बघू शकता. म्हणजे ॲक्च्युली असा विषय झाला, घरातून निघता आणि एवढा गोंगाट घातला ना का मला पण यायचं आहे, पण आता रात्र होईल म्हणून मी तिला आणली नाही. तर दुपारी तिला असता तर तिला नेली असती. तर सागर वाट बघतोय, चला लवकर. पण भरपूर झालेलं आहे. चला मित्रांनो, सागर आणि मी आता ॲक्टिवा घेऊन चाललेलो आहे. जायचं आहे मला फिरायला या फार्म हाऊस गावात. जायचं आहे मला फिरायला या फार्म हाऊस गावात. हे नीतूदादांनी अरेंजमेंट केले सगळ्या ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांची. हे नीतूदादांनी हे अरेंजमेंट केले त्या ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांची. अरे पोरं नाचताना ग स्विमिंग पूल मध्ये धमाल करताना रे. पोरं नाचताना ग नाचताना रे. सागर भाऊ गाडी चालवतोय आणि त्याच्या मागं मी बसलोय. सागर भाऊ गाडी चालवतोय, त्याच्या मागं मी बसलोय. एवढं भारी वातावरण बघा मित्रांनो, वातावरण आणि इथलं क्लायमेट आहे ना मित्रांनो, लय खूप सुंदर आहे. एकदम सुंदर अशी हवा, हवा अशी येत आहे. आता काय बोलतो, आपल्या ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांची टीम आज कोण येणार आहे अजून माहीत नाही. तिथे गेले होते समजेल आपल्याला. आम्हाला अचानक भयानक आमचा प्लॅन झाला, जायचं आहे. तिथं कोण आहे प्रत्येकात उडवतो गुलाल बरंग. हे प्रत्येकात उडवतो गुलाल बरंग. काय म्हणतो एकदम कडक एकदम कडक. मित्रांनो, डायरेक्ट आता आपण फार्म हाऊस भेटूया. चलो फार्म हाऊस आहे. अरे किती टाईम, कधीपासून वाट बघतो. माणूस आहे बघा बघा, ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांचा. आम्ही आता गेलेलो डोंगरावरती कालोखाचे. आमचा नीतू भाऊचा एक शूट होता, गाण्याची शूटिंग होती, पण भरपूर कालोख झाले असल्या कारणाने शूटिंग काय आपण केली ना. उद्या इथे वस्तीला राहतो आणि उद्या शूटिंग करतो. एक नंबर शूटिंग आहे. आणि मी काय बोलतो, तुका माशांना गेलता भाई? आपल्याला स्विमिंग पूल मध्ये पोहायसाठी आणले, कारण आपल्याला पोहता येत नाही. त्यामुळे आपली सेफ्टी महत्वाची आहे. चला आतमध्ये चला. मित्रांनो बघा, एक नंबर आहे. मित्रांनो, एंट्री बघू शकता तुम्ही, एक नंबर आहे. लाईटीची पण सोय आहे, म्हणजे काय टेन्शन नाही. मेन गोष्ट लाईट महत्वाची आहे. लाईट नसली ना तर मग मजा येत नाही. बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती की कुठेतरी फार्म हाऊसला फिरायला जाऊ आणि नक्कीच कुठे का होईना आज तो मुहूर्त आलेला आहे, लागलेला आहे.
आणि आपण आता इथे जाऊ मस्त एन्जॉय करूया आणि दाखवूया. जे जे नाही आलेत ना त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघा आम्ही किती मजा करणार आहे. गणेश भाऊ असेल, मनोज भाऊ असेल, कांबरी असेल, अजून परागदा असेल, नितीनदा असेल, कल्पेश असेल, जेवढे पण आपल्या ऑर्केस्ट्राचे आहेत दादा असेल, भरपूर. आता अजून कोण आहेत आपले नावं विसरलं रे. कोणाला येणार आहे का नाही? कोणाला बोलतो मी 7 वाजता येतो बोलतो. आता 8 वाजता आलो. मला पण माहिती आहे. हा नजारा तुम्ही बघू शकता आपल्या फार्म हाऊसचा. सुंदर आहे, एकदम सुंदर आहे बाबा. बाबा कुत्रा आला, आई शपथ. बाबा हे कुठे गेले? उत्तम. तर मित्रांनो आता आम्ही फायनली आतमध्ये आलेलो आहे आणि तुम्ही या साईडला बघू शकता स्विमिंग पूल एक नंबर आहे. आणि आता बघूया कोण उड्या टाकणार आहे पहिले. या साईडला बघूया. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. इतना घाबरतो. भरपूर दिवसाचे लय लय आम्ही पोराई लय घसा हे केला. हा नीतू दादा लय आम्ही लय ऑर्केस्ट्राचा पूल गाजवला. आज आम्हाला तुम्ही बघू शकता एन्जॉय कशी करायची ती तुम्हाला दाखवतो. त्याला वाटला नाही डुबल. हे जलपरी कोण आहे? हे जलपरी कोण आहे? कोणालाच एवढा पावता येत नाही. फक्त यो दादा आहे त्याला पावता येतो. मोदका उडी मारतो बघा आता. मला नाही उडी मारता. अरे इकडे कुणाला पावता येत नाही वाटत. हा या साईडला बघू शकता आमची पोरा एकदम मजा करतात, एकदम एन्जॉय करतात. एक कुणाल कधी आला तू? 2025 ला म्हणजे आतापर्यंत तुझा 26 वय. एन्जॉय एन्जॉय द लाईफ. यो यो प्या मारियो पिऊन घ्या. माशाना हे माशान टाक. माशाना खायला टाक. हा माशाना खायला टाक. गजब बेइज्जती है. टाक या माशाला खायला टाक. या मित्रांनो एन्जॉय करायला. तर मित्रांनो फायनली एकदम मस्त पाहून बिऊन झालेला आहे. आणि या साईडला बघू शकता कुणाल भाऊ आहेत आणि कुणाल भाऊचे मित्र आहेत आणि नितुआदा आहे. सगळ्यांची आता तयारी आली. आता कुठं जायचं? आता आपण जाऊ अण्णाच्या इथे. अण्णाच्या इथं वडा उसल वडा खाऊया. आता मस्त जाऊया अण्णाच्या इथं आणि थोडं पोटपूजा करूया. कारण का कसं आहे माहिती आहे का मित्र काय बोलतो? ते मंदिर झाला पण नाही तर भिकारी तयारी. भगवान का दिया सब कुछ है, दौलत है, शोहरत है, इज्जत है. अरे क्या है सिर्फ मैंने जाम पी लिया आज. वाओ ब्यूटीफुल. आज किती म्हणे मला पण सांग. हॅलो कुठं चालली? तर मित्रांनो मित्र बघू शकता ह्या कुणालनी काय पिल्ली बिल्ली. आम्ही आमची पोरं आहेत ना मित्रांनो कोणच पित नाही. आणि तुम्हाला तर माहिती आहे मी बिनव्यसनी. आणि त्याच्यानंतर हे बघा सगळी पोरांची तयारी चालू आहे. आणि जारंगे पाटील इथं या साईडला बघू शकता तुम्ही एकदम भगवे भगवे आलेले आहेत. आता जाऊया कुठंतरी मस्त खायला बियाला पोटपूजा करूया. चला तिकडेच भेटूया मित्रांनो. बाय बाय. मित्रांनो या राईस खायला या साईडला बघू शकता सगळी आपली पोरं राईस खातात. कुणाल भाऊ नितुआदानी मका घेतलाय. त्याला मका खूप आवडतो. मकाला एक नंबर. मका म्हणजे पाऊस जाऊन का तेवढं कांताचे पाणी बाहेर निघत. या साईडला सागर भाऊ बसलेत आणि नितू भाऊचा बारका भाऊ आहे नितेश गायकवाड शेठ पण बसलेत. बोरिंगचा लाडका. येस येस. या राईस खायला मित्रांनो चला. तर मित्रांनो जेवण बिवण मस्त करून झालेलं आहे. आणि आमची पोरं बघा आता चाललेले आहेत घरी.
तर नितू भाऊ परत येणार आहे मी. परत आम्हाला अजून एकदा ट्रिप काढायची आहे. ही फक्त नॉर्मल ट्रिप होती कारण का पोरं पूर्ण आली नाही आमची. कामानिमित्त आमची पोरं जरा बाहेर होती. तर खूप मजा आली आणि खूप एन्जॉय केला आम्ही स्विमिंग पूलमध्ये. तर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला मित्रांनो, गुड नाईट. गुड नाईट. नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण. चला मित्रांनो, बाय बाय. ऑर्केस्ट्रा चकडेवाल्यांचा.